Hello friends, today we are going to study nomenclature of halogen derivatives. There are two types of halogen derivatives. First one will be the halogen derivatives of hydrocarbon and second one will be the halogen derivative of aromatic hydrocarbons. First one will be the aliphatic hydrocarbons and second one will be the aromatic hydrocarbons. There are two ways for the nomenclature of there are two ways for the nomenclature of halogen derivatives. First one will be the common name and second one will be the IUPAC name. There are two systems for nomenclature. अकरावीत आपण पाहिलेलं आहे कॉमन सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम. Here in case of halogen derivative there are only one rule for the common system. Common name of alkyl halides. See here. Common name of alkyl halides are obtained by writing the name of alkyl groups followed by the name of halogen as halides. Common name of alkyl halides are obtained by writing the name of alkyl groups followed by the word name of halogen as halides. For example, suppose methyl CH3Cl, it is called as a methyl chloride. Then C2H5Br, it is called as ethyl bromide. Suppose isopropyl group attached to iodine, common name of such compound is called as isopropyl iodide, etc. Then second one will be the IUPAC system. There are some rules. By using these rules, we have to name the given compound according to IUPAC, given alkyl halide according to IUPAC. Generally, alkyl halides are called as haloalkanes according to IUPAC system. There are some rules. First rule is select longest continuous chain of carbon atom containing the halogen atom as a parent alkane. सुरुवातीला आपल्याला पॅरेंट अल्केन शोधायचं आहे. पॅरेंट अल्केन शोधताना या ठिकाणी पॅरेंट अल्केन शोधताना आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आपल्याला शोधून काढायची आहे. पहिलं रूल मी सांगितलेलं बघा, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स कंटेनिंग द हॅलोजन ॲटम ॲज पॅरेंट अल्केन. एकदा चेन सिलेक्ट केल्यानंतर त्याला नंबरिंग करायचं आहे. सेकंड विल बी द नंबरिंग ऑफ द कार्बन ॲटम started from the end of the chain which is nearer to the halogen atom. हॅलोजन ॲटम ज्या साईडला जवळ आहे तिकडून आपल्याला नंबरिंग करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी खाली एक एक्झाम्पल आहे. या ठिकाणी मी मार्क करतो बघा. या ठिकाणी ब्रोमीन Br ज्या साईडला जवळ आहे त्या कार्बनला मी नंबर 1 दिलेला आहे. देन 1 2 3 4 अशा पद्धतीनं आपल्याला नंबरिंग करून घ्यायचं आहे. ज्या साईडला हॅलोजन ॲटम जवळ आहे त्या साईडपासून आपल्याला नंबरिंग करून घ्यायचं आहे पॅरेंट चेनमध्ये. आता या ठिकाणी पॅरेंट चेन कुठले बघा, पॅरेंट चेन आहे. कुठले पॅरेंट चेन? ब्युटेन. पॅरेंट चेन जी आहे ब्युटेन आहे आणि राईट हँड साईडला हॅलोजन ॲटम अटॅच आहे. त्यामुळं आपण हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे तिकडून नंबरिंग द्यायला सुरुवात केलेलं आहे 1 2 3 4. एकदा नंबरिंग दिल्यानंतर
इतर जे कोण अल्कायल ग्रुप्स अटॅच असतील, इतर काही अल्कायल ग्रुप्स अटॅच असतील त्यांची पोझिशन आपल्याला सांगणं गरजेचं आहे. पुढचा मी रूल डायरेक्ट घेतो बघा, चौथा. द पोझिशन्स ऑफ अदर अल्कायल ग्रुप्स ऑर साईड चेन्स इफ एनी आर डिनोटेड बाय प्रॉपर नंबर ऑफ carbon. That means the number of carbon to which it is attached is its position. Here in this case, side chain is methyl group. Side chain is methyl group and it is attached to carbon number 3. Therefore, position of methyl group is 3. Here position of bromine is 1 because it is attached to carbon number 1. Therefore, position of Br is 1, position of CH3 is 3. तिसरा रूल बघा काय. द कंपाउंड इज नेम्ड ॲज हॅलोअल्केन. कंपाउंड इज नेम्ड ॲज हॅलोअल्केन. द प्रिफिक्स क्लोरो, ब्रोमो, आयडो आर यूज्ड फॉर द हॅलोजन Cl, Br, I रेस्पेक्टिव्हली. प्रिफिक्स आपल्याला लिहायचे आहेत. Cl असेल तर क्लोरो लिहायचं आहे, Br असेल तर ब्रोमो लिहायचं आहे, आयोडीन I असेल तर आयोडो लिहायचं आहे रेस्पेक्टिव्हली. मगाशी जो आपण शेवटचा रूल घेतलेला आहे चौथा, त्या ठिकाणी काय म्हणले बघा. द पोझिशन्स ऑफ अदर अल्कायल ग्रुप्स ऑर साईड चेन्स इफ एनी आर डिनोटेड बाय प्रॉपर नंबर ऑफ अँड देअर नेम्स आर रिटर्न इन अल्फाबेटिकली ऑर्डर ॲज प्रिफिक्सेस. आता या ठिकाणी अकॉर्डिंग टू आपण अल्फाबेटिकल ऑर्डर घेतलेलं आहे अलॉंग विथ देअर पोझिशन्स. आणि शेवटी आपल्याला पॅरेंट अल्केन लिहायचं आहे. ह्या ठिकाणी ह्या एक्झाम्पलमध्ये पॅरेंट अल्केन हा ब्युटेन आहे, ब्रोमिनची पोझिशन 1 आहे, मिथाईल ग्रुप साईड चेन आहे त्याची पोझिशन 3 आहे. अल्फाबेटिकली आपण नोमेनक्लेचर केलेलं आहे. देअरफॉर अकॉर्डिंग टू ऑल दीज अबव 4 रूल्स, करेक्ट IUPAC नेम ऑफ सच कंपाउंड इज 1 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन. 1 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन त्याचं नेम झालेलं आहे, करेक्ट नेम. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नोमेनक्लेचर ऑफ aromatic alkyl halides, that means haloarenes. In common as well as IUPAC system, aryl halides are named as haloarenes. Aryl halides are named as haloarenes. दोन्हीच्या बाबतीत आपल्याला हॅलोअरेन्स म्हणायचं आहे. कॉमन नेम असेल किंवा IUPAC नेम असेल. इन केस ऑफ ॲरोमॅटिक हलाइड्स, ॲरोमॅटिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपाऊंड. दुसरा रूल काय बघा. फॉर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲन अरेन्स प्रिफिक्स OMP आर यूज्ड इन कॉमन सिस्टीम. कॉमन सिस्टीमच्या बाबतीत ज्यावेळी डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतो त्यावेळी आपल्याला त्याची पोझिशन सांगायची आहे. O मीन्स ऑर्थो, M मीन्स मेटा, P मीन्स पॅरा विथ रिस्पेक्ट टू एक पर्टिक्युलर कार्बन. आपण 11वीत शिकलेलो आहे ते आपल्याला ऑर्थो, मेटा, पॅरा पोझिशननं दाखवायचं आहे. बट इन IUPAC सिस्टीम फॉर डिनोटिंग द पोझिशन्स ऑफ हॅलोजन्स वी हॅव टू यूज नंबर्स लाईक 1, 2, 3, 4 एक्सेट्रा. अँड इन केस ऑफ सिमेट्रिकल कंपाऊंड, दॅट मीन्स when 3 halogen atoms are attached symmetrically to the benzene nucleus, then SYM, SYM is used. Prefix SYM is used. इथं रूल दिलेलं बघा. If 3 groups are attached in symmetrical positions, the prefix SYM is used in common system. अशा पद्धतीने आपण जनरल रूल घेतलेले आहेत. एक्झाम्पल ज्यावेळी आता आपण खाली घेणार आहे त्यावेळी तुम्हाला करेक्ट ते कळेल. 1 बाय 1 आपण बघूया. आता ह्या साईडला मी इकडं फॉर्म्युला दिलेला आहे, त्यानंतर कॉमन नेम्स दिलेले आहे आणि IUPAC नेम्स दिलेले आहे. पहिल्यांदा आपण कॉमन नेम बघू. पहिलं जे एक्झाम्पल आहे या ठिकाणी बघा. अल्काइल ग्रुप कुठला आहे? मिथाइल आहे.
According to rule, name of alkyl group followed by the word halide, that is chloride. Here Cl आहे chloride. alkyl group कुठला आहे methyl. Therefore common name is methyl chloride. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा CH3CH2 आहे या ठिकाणी इथाइल ब्रोमाइड. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा हा जो ग्रुप आहे तो नॉर्मल प्रोपाइल ग्रुप आहे आणि हॅलोजन जो आहे आयोडीन आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज नॉर्मल प्रोपाइल आयोडाईड. N प्रोपाइल आयोडाईड हे कॉमन नेम झालं. पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघा हा जो ग्रुप आहे तो कुठला आहे आयसोप्रोपाइल ग्रुप आहे आणि Cl आयटम अटॅच आहे. देअरफॉर कॉमन नेम ऑफ सच कंपाऊंड इज आयसोप्रोपाइल क्लोराइड. आयसोप्रोपाइल क्लोराइड. सिमिलरली इन फिफ्थ एक्झाम्पल हा ग्रुप कुठला आहे 11वीत आपण पाहिलेला आहे नॉर्मल ब्युटाइल N ब्युटाइल फॉलोड बाय द प्रिफिक्स ऑफ Br that is bromide. Normal butyl bromide. Similarly हा ग्रुप कुठला आहे बऱ्याच वेळा आपण ह्याला आयसो ब्युटाइल असं चुकीचं म्हणतो. हा सेकंडरी ब्युटाइल ग्रुप आहे. सेकंडरी ब्युटाइल आहे. देअरफॉर कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड. या ठिकाणी आहे बघा सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड. त्यानंतर हा जो आहे हा ॲक्च्युली आयसोब्युटाइल ग्रुप आहे. देअरफॉर कॉमन नेम ऑफ सच कंपाऊंड इज आयसोब्युटाइल ब्रोमाइड. आयसोब्युटाइल ब्रोमाइड. या ठिकाणी बघा आयसोब्युटाइल ब्रोमाइड. देन this is tertiary butyl group. Tertiary butyl group attached to Br. Therefore common name of such compound is tertiary butyl bromide. Tertiary butyl bromide. Similarly this is neopentyl group. This is neopentyl group. Therefore it is called as neopentyl chloride. Neopentyl chloride. Neopentyl chloride. अशा पद्धतीने आपण कॉमन सिस्टीम पाहिलेलं आहे. त्यानंतर हेच एक्झाम्पल आहे आणि त्यांचा IUPAC नेम आपल्याला बघायचं आहे. IUPAC नेम बघताना आपण जनरली काय सांगितलेलं आहे इट इज कॉल्ड ॲज हॅलो अल्केन म्हणलेलं आहे. हॅलो अल्केन. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा Cl आणि CH असे दोन ग्रुप आहेत. मिथेनमधला हायड्रोजन जाऊन त्या ठिकाणी Cl ॲटम अटॅच झाले. दॅट मीन्स पॅरेंट अल्केन कुठलं या ठिकाणी मिथेन. हॅलोजन कुठला आहे क्लोरीन. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज क्लोरोमिथेन. इट इज कॉल्ड ॲज क्लोरोमिथेन. Similarly in second example this group is ethyl group. Ethyl group. Therefore corresponding parent alkane, that means the alkane having two carbon atoms, name of such alkane is ethane. Parent alkane या ठिकाणी कुठला आहे इथेन आहे. हॅलोजन कुठला आहे Br आहे हॅलो. त्याच पद्धतीने ब्रोमो इथेन. देअरफॉर IUPAC name of such compound is bromoethane. According to rule numbering will be start. According to rule numbering will be start from the end which is nearer to halogen atom. मग नंबरिंग जर करायचं असेल तर याला 1 नंबर येणार याला 2 येणार बरोबर आहे. परंतु ह्या ठिकाणी 2 ब्रोमोची पॉसिबिलिटी नाही. त्यामुळं डायरेक्ट ब्रोमो इथेन म्हणलं तरी चालेल. अकॉर्डिंग टू रूल 1 ब्रोमो इथेन म्हणलं तरी चालेल. तिसरं एक्झाम्पल बघूया आपण. या ठिकाणी बघा दिस इज पॅरेंट अल्केन.
numbering will be start from the end which is nearer to फंक्शनल ग्रुप. हॅलोजन हा फंक्शनल ग्रुप आहे. इकडून आपण नंबरिंग केलं. आयोडीनची पोझिशन 1 आहे. देअरफॉर 1 आयोडोप्रोपेन. IUPAC नेम ऑफ सच कंपाऊंड इज 1 आयोडोप्रोपेन. देन नेक्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी पॅरेंट अल्केन अगेन प्रोपेन आहे. CL ॲटम बरोबर मध्ये आहे. नंबरिंग कुठल्याही साईडने करा. नंबरिंग विल बी स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू फंक्शनल ग्रुप. आपण 11 रूल पाहिलेला आहे बघा. इफ फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ द चेन देन नंबरिंग विल बी स्टार्ट फ्रॉम एनी साईड. समजा CL बरोबर मध्ये आहे. कुठल्या साईडने नंबरिंग केलं तरी CLची पोझिशन ही 2च आहे. 2 क्लोरो. पॅरेंट अल्केन कुठला आहे? प्रोपेन. देअरफॉर IUPAC नेम ऑफ सच कंपाऊंड इज 2 क्लोरोप्रोपेन. 2 क्लोरोप्रोपेन आहे बघा या ठिकाणी. बघा 2 क्लोरोप्रोपेन या ठिकाणी आहे. 2 क्लोरोप्रोपेन. देन नेक्स्ट सिमिलरली हिअर 1 ब्रोमो. 1 2 3 4 1 ब्रोमो ब्युटेन असं त्याचं नाव आहे. 1 ब्रोमो ब्युटेन. 1 ब्रोमो ब्युटेन. सिमिलरली हिअर इन दिस केस 1 2 3 4 2ला BR ॲटम अटॅच आहे. 2 ब्रोमो ब्युटेन. अगेन पॅरेंट अल्केन इज ब्युटेन. दॅट इज IUPAC नेम ऑफ सच कंपाऊंड इज 2 ब्रोमो ब्युटेन. 2 bromo butane. Here in this case, parent alkane is propane. Parent alkane is propane. Select longest continuous chain of carbon having functional group as a parent alkane. या ठिकाणी parent alkane हा propane आहे. Numbering will be start from the end which is nearer to functional group. Numbering असं केलेलं आहे आपण. BR हा फंक्शनल ग्रुप आहे हॅलोजनचा. त्याचबरोबर या ठिकाणी मिथाईल ग्रुप अटॅच आहे कार्बन नंबर 2ला. त्यामुळे ह्या एक्झाम्पलमध्ये ब्रोमिनची पोझिशन 1 आहे. मिथाईलची पोझिशन 2 आहे. अकॉर्डिंग टू अल्फाबेट ऑर्डर B कम्स फर्स्ट. देअरफॉर पॅरेंट अल्केन या ठिकाणी प्रोपेन आहे. करेक्ट IUPAC नेम कसं असणार आहे? 1 ब्रोमो 2 मिथाईल प्रोपेन. 1 ब्रोमो 2 मिथाईल प्रोपेन. आता हे एक्झाम्पल एक बघूया आपण. हा जो आहे हा टर्सरी ब्युटाईल आहे. हा टर्सरी ब्युटाईल ग्रुप आहे. टर्सरी ब्युटाईल ग्रुप आहे या ठिकाणी. त्याला BR अटॅच आहे. देअरफॉर कॉमन नेम काय? टर्सरी ब्युटाईल ब्रोमाइड. परंतु आपल्याला पॅरेंट अल्केन शोधायचं आहे. पॅरेंट अल्केन शोधताना बघा. सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन हॅव्हिंग फंक्शनल ग्रुप ॲज अ पॅरेंट अल्केन. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे अशी लॉंगेस्ट चेन शोधायची आहे आणि ती चेन आहे प्रोपेनची. देन नंबरिंग विल बी स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू फंक्शनल ग्रुप. 1 2 3 किंवा 1 2 3 कुठल्याही साईडने नंबरिंग केलं तरी BRची पोझिशन 2च असणार आहे. कारण BR हा बरोबर मध्ये त्या ठिकाणी अटॅच आहे. करेक्ट IUPAC नेम कसं होईल सांगा बघू. 2 ब्रोमो 2 मिथाईल प्रोपेन. B कम्स फर्स्ट. दोन्ही पोझिशन 2च आहे. 2 ब्रोमो 2 मिथाईल प्रोपेन. 2 ब्रोमो 2 मिथाईल प्रोपेन. त्याच पद्धतीने बघा. आता हा पुढचं एक्झाम्पल आहे. पॅरेंट अल्केन काय आहे या ठिकाणी? पॅरेंट अल्केन प्रोपेनच आहे. नंबरिंग विल बी स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू फंक्शनल ग्रुप. CLची पोझिशन 1 आहे. 1 कार्बनला अटॅच येतो आणि 2 नंबर कार्बनला 2 मिथाईल ग्रुप्स आहेत. दॅट मीन्स हिअर इन दिस एक्झाम्पल देअर आर 2 साईड चेन्स. बोथ आर द सेम. Name of such side chain is methyl. There are 2 methyl groups. Therefore, we have to use prefix di. Dimethyl. दोन्हीची पोझिशन 2च आहे. अल्फाबेटिकली C comes first.
देअरफॉर 1-chloro-2,2-dimethyl पॅरेंट अल्केन प्रोपेन आहे. करेक्ट नेम कशी येईल? 1-chloro-2,2-dimethyl प्रोपेन. 1-chloro-2,2-dimethyl प्रोपेन या पद्धतीने असं नावचं झालेलं आहे. 1-chloro-2,2-dimethyl प्रोपेन. असे भरपूर एक्झाम्पल आपल्याला घेता येतील बघा. पुढचं पण एक्झाम्पल घेऊया आपण वाटलं. पॅरेंट अल्केन कुठला या ठिकाणी? ब्युटेन आहे. नंबरिंग ह्या ठिकाणी केलेले बघा मी. 1, 2, 3, 4 तर 1 असणार आहे, 2 असणार आहे, 3 असणार आहे, 4 असणार आहे. साईड चेन्स सेम आहेत. मिथाइल ग्रुप. पोझिशन ऑफ बोथ दिस साईड चेन्स आर 2 and position of Cl is 1. Parent alkane is butane. Therefore, correct IUPAC name of such compound is 1-chloro-2,2-dimethyl butane. 1-chloro-2,2-dimethyl butane या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा मी. 1-chloro-2,2-dimethyl butane. Similarly, here in this case, parent alkane कुठला या ठिकाणी? पाच कार्बनची चेन आहे. लॉंगेस्ट कंटिन्युअस. देअरफॉर पॅरेंट अल्केन विल बी द पेंटेन. हॅलोजन बरोबर मिडल वनला आहे. अकॉर्डिंग टू रूल नंबरिंग विल बी स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप. आपण या पद्धतीने असं नंबरिंग जर केलं तर बी आरची पोझिशन 3च आहे. कुठल्याही साईडने जावा. ब्रोमिनची पोझिशन काय 3 आहे. परंतु या ठिकाणी एक दुसरा एक एक्स्ट्रा ग्रुप अटॅच आहे. तो आहे मिथाईल. आणि ज्यावेळी मिथाईल ग्रुप अटॅच असणार आहे त्यावेळी एक नवीन रूल आहे. आपण आकारात शिकलो बघा. आता या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये मॉडिफाय करून रूल तुम्हाला सांगतो. इफ द फंक्शनल ग्रुप हियर फंक्शनल ग्रुप इज बी आर. इफ द फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ द चेन and any side chains are present, then numbering will be start from the end which is nearer to the side chain. मग करेक्ट नंबरिंग कसं असणार आहे? 1 2 3 4 5 अशा पद्धतीने आपल्याला नंबरिंग करायचं आहे. बी आरची पोझिशन बदललेली नाही. 3च आहे. परंतु साईड चेन मिथाईलची पोझिशन 2 आहे. अल्फाबेटिकली बी कम्स फर्स्ट. हियर पॅरेंट अल्केन इज पेंटेन. देअरफॉर करेक्ट IUPAC नेम ऑफ सच कंपाउंड इज 3-bromo-2-methyl pentane. 3-bromo-2-methyl pentane. Similarly here name of such compound is 2,2,4,4 tetramethyl. हा एक ग्रुप आहे. 4 मिथाईल ग्रुप आहेत. 2 कार्बनला 2 ग्रुप आहेत. 4 नंबर कार्बनला 2 ग्रुप आहेत. एक आयोडीन आहे. आयोडीनची पोझिशन 1 आहे. पॅरेंट अल्केन कुठला पॅरेंट अल्केन या ठिकाणी? पेंटेन आहे पॅरेंट अल्केन. बरोबर आहे. यावरून आपल्याला करेक्ट याचं नाव कसं देता येईल? आय कम्स फर्स्ट. अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकली आय कम्स फर्स्ट. देअरफॉर 1-iodo 2,2,4,4 tetramethyl pentane. 1-iodo 2,2,4,4 tetramethyl pentane. अशा पद्धतीने आपल्याला नोमेनक्लेचर करता येईल. त्याच पद्धतीनं पुढचं एक एक्झाम्पल आहे बघा. ह्याच पद्धतीनं याचं नाव काय आहे हे आपल्याला तुम्हाला एक्झाम्पल मी देणार आहे. तुम्ही हे सोडवायचे आहेत एक्झाम्पल्स. तुमच्या लक्षात येईल. भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील. पुढचं जे एक्झाम्पल आहे कॉमन नेम काय बघायचं? CH2Cl2 मिथिलीन डायक्लोराईड आहे. मिथिलीन डायक्लोराईड. देन CHCl3 आपल्याला माहिती आहे क्लोरोफॉर्म. CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड. पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे. कॉमन नेम फिनाईल क्लोराईड. CH2 डबल बॉन्ड CHCl फिनाईल क्लोराईड त्याचं नाव आहे.
त्याच पद्धतीनं ऑलायलिक हॅलाइडमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्या नेक्स्ट 18 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ऑलाईल ब्रोमाइड आहे. त्याच पद्धतीने 19 नंबरचं जो आहे क्लोरो ॲसिटिलिन आहे. हे त्याचे कॉमन नेम झाले. आणि IUPAC नेम आपण या ठिकाणी पाहिलेलं बघा, डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेन या ठिकाणी पॅरेंट अल्केन मिथेन आहे, 2 हायड्रोजन गेलेले आहेत, त्या ठिकाणी 2 हॅलोजन आलेले आहेत. नंबरिंगची काही गरज नाही. डायक्लोरोमिथेन. देअरफॉर IUPAC नेम ऑफ सच कंपाऊंड इज डायक्लोरोमिथेन. या ठिकाणी आहे बघा डायक्लोरोमिथेन. सिमिलरली हिअर इन दिस केस again parent alkane is methane having only 1 carbon. Out of 4 hydrogen, 3 hydrogen atoms are replaced by 3 chlorine. Therefore trichloromethane. IUPAC name of such compound is trichloromethane. Trichloromethane. Similarly here carbon tetrachloride. This is a common name. Parent alkane is methane. There are 4 Cl atoms. Tetrachloromethane is its IUPAC name. Tetrachloromethane is its IUPAC name. Tetrachloromethane. Tetrachloromethane is its IUPAC name. Similarly, chloroethene. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं बघा. या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 18 3-ब्रोमोप्रोपीन असं त्याचं नाव असणार आहे. 3-ब्रोमोप्रोपीन हे सगळं पाहिलेलं आपण. आता एक्झाम्पल नंबर 20, 21, 22 या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. डायहॅलाइड्स आहेत. हे कसे आहेत? डायहॅलाइड्स. दॅट मीन्स मोर दॅन 1 सेम ऑर डिफरंट हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू द पॅरेंट चेन. एक्झाम्पल नंबर 20, 21, 22 डायहॅलाइड्स आहेत. एक्झाम्पल नंबर 20मध्ये पहा, देर आर 2 हॅलोजन ॲटम्स डिफरंट. one will be the Cl, another will be the Br. Here example मध्ये here parent alkane is pentane. Numbering will be start from the end which is nearer to functional group. आता functional group कुठलाही असेल, Cl समजा Br दोन्ही functional group आहेत, परंतु Cl ज्या साईडला जवळ आहे, थोडक्यात पॅरेंट चेनला ज्या साईडनं जवळ फंक्शनल ग्रुप आहे तिकडून आपण नंबरिंग केलेलं आहे. त्यामुळं अकॉर्डिंग टू रूल पोझिशन ऑफ Cl विल बी द 2, पोझिशन ऑफ Br विल बी द 3. मग काय येईल सांगा बघू? 2 क्लोरो 2 ब्रोमो असं येईल का? नाही. Br फर्स्ट आहे, त्याची पोझिशन 3 आहे. अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकली बी कम्स फर्स्ट. 3 ब्रोमो 2 क्लोरो, 3 ब्रोमो 2 क्लोरो पेंटेन असं नाव असणार आहे. 3 ब्रोमो 2 क्लोरो पेंटेन. आता या ठिकाणी बघा पुढच्या एक्झाम्पलमध्ये 21मध्ये दोन्हीही Clच आहेत. नंबरिंग कुठनंही करा, 1 2 3 1 2 3. एका Clची पोझिशन 3 असणार आहे, एका Clची पोझिशन 1 असणार आहे. देअरफॉर 1 3 2 आहेत आणि सेम आहेत. डायक्लोरो. पॅरेंट अल्केन कुठला आहे? प्रोपेन आहे. देअरफॉर 1 3 डायक्लोरोप्रोपेन इज इट्स IUPAC name. Similarly, last one will be the again पॅरेंट अल्केन या ठिकाणी प्रोपेनच आहे आणि प्रत्येक कार्बनला एक हॅलोजन आहे, तोही सेम आहे. नंबरिंग कुठल्याही साईडने करा. करेक्ट IUPAC नेम ऑफ सच कंपाऊंड इज 1 2 3 ट्रायक्लोरोप्रोपेन. 1 2 3 ट्रायक्लोरोप्रोपेन असं त्याचं आपल्याला नाव आहे. देन लास्ट वन विल बी द लास्ट वन. 3 एक्झाम्पल बघूया आपण. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचे आहेत. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स काल आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे, हे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. बेन्झायलिक हॅलाइड्समध्ये हे एक्झाम्पल गेलेलं आहे. हा जो ग्रुप आहे
हा बेन्झाईल ग्रुप. बेन्झीन अटॅच्ड टू CH2, it is called as benzyl group and followed by the word halide, that is iodide. Therefore common name of such compound is benzyl iodide. बेन्झाईल आयोडाईड हे कॉमन नेम आहे त्याचं. मला लक्षात. IUPAC नेम कसं असेल बघा. आयोडोफिनाईल मिथेन. काल हेही तुम्हाला मी सांगितलं होतं. हिअर पॅरेंट अल्केन मिथेन आहे. मिथेनमधल्या 4 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन रिप्लेस होऊन आयोडीन आलेला आहे, एक हायड्रोजन रिप्लेस होऊन बेन्झीन आलेला आहे. दॅट मीन्स फिनाईल ग्रुप आलेला आहे C6H5. अकॉर्डिंग टू अल्फाबेटिक ऑर्डर I comes first. Therefore iodophenyl parent alkene is methane. आयोडोफिनाईल मिथेन हे त्याचं करेक्ट काय असणार आहे, IUPAC नेम असणार आहे. आयोडोफिनाईल मिथेन. Similarly here, benzene attached to iodine and CH3 methyl group. Para-iodotoluene. Basically it is a toluene. With respect to this carbon, position of this carbon is para. This is ortho, this is meta, and this is para. Therefore para-iodotoluene. Common name of such compound is para-iodotoluene. And IUPAC name काय बघा, 2 प्रकार आहे. 1-iodo-4-methyl-benzene. Suppose parent compound is benzene. There are 2 groups. One is methyl and another is iodine. Here I comes first. The numbering of the benzene it start from that side chain, that substituents which comes first alphabetically. Therefore numbering या पद्धतीने करायचं आपल्याला. 3, 4. मिथाइलची पोझिशन 4 आहे, आयोडीनची 1 आहे. अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर 1 आयोडो, देन 4 मिथाइल बेन्झीन. 1 आयोडो 4 मिथाइल बेन्झीन. 1 आयोडो 4 मिथाइल बेन्झीन असं नाव असणार आहे तुझं. दुसरं नाव काय बघा, 4-आयोडोटोल्यून आहे. 4-आयोडोटोल्यून. आता ह्या ठिकाणी काय कन्सिडर केलेलं आहे, हा पार्ट कन्सिडर केलेला आहे. टोल्यून विथ रिस्पेक्ट टू धिस कार्बन ॲटम नंबरिंग या पद्धतीने करायचं आहे. याला नेहमी आपण नंबर 1 म्हणलेलं. 1, 2, 3, 4. आयोडीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं पोझिशन 4 आहे. ओरिजिनली हा टोल्यून आहे. त्याबरोबर 4-आयोडोटोल्यून हे त्याचं दुसरं IUPAC नेम असणार आहे. 4-आयोडोटोल्यून. 4-आयोडोटोल्यून. आणि शेवटचं एक्झाम्पल आपण बघूया या ठिकाणी. कुठलं आहे, हां, बेन्झीन अटॅच्ड टू 2Cl. 2 वेगळी नाव कुठले आहेत बघा. M-डायक्लोरोबेन्झीन हे कॉमन नेम आहे, आपण 11वीत पाहिलेलं आहे. M-डायक्लोरोबेन्झीन. 2 Cl आहेत. विथ रिस्पेक्ट टू धिस कार्बन, फर्स्ट वन, विथ रिस्पेक्ट टू धिस कार्बन, these are the ortho position, these are the meta position and एक्झॅक्टली अपोजिट साईड हा पॅरा पोझिशन असतो. हा कार्बन कुठला आहे, मेटा. M-डायक्लोरोबेन्झीन. Therefore common name of such compound is 1-डायक्लोरोबेन्झीन. M-डायक्लोरोबेन्झीन. आणि अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम नंबरिंग द्यायचं आपल्याला. नंबरिंग कुठूनही द्या. नंबरिंग समजा 1, 2, 3 दिलं तर 1ला एक Cl अटॅच आहे, 3ला एक Cl अटॅच आहे, 2 Cl अटॅच आहेत. 1, 3 डायक्लोरो, रिमेनिंग विल बी द बेन्झीन. देअरफॉर IUPAC नेम ऑफ सच कंपाऊंड इज 1,3-डायक्लोरोबेन्झीन. 1,3-डायक्लोरोबेन्झीन. या ठिकाणी लेक्चर संपलेलं आहे. थँक्यू.